ए थांब रे थांब. काय झालं दादा? ए पुढच्या चौकात सोड रे मला. सॉरी दादा, भाडं प्रायव्हेट मध्ये आहे, जागा नाही, मी तुम्हाला घेऊ शकत नाही. ए सोड म्हणलं ना सोडायचं. चाल. अहो दादा, प्रायव्हेट भाडं आहे, जर गाडीत जागा असला तर मी तुम्हाला सोडलं असतं. ए सोड म्हणलं ना सोडायचं. हो काका, रिकामी जागा हाय, बसू दे की. तेवढंच तुम्हाला 4 पैसे मिळतील. ठीक आहे दादा, बसा. ओ दादा उतरा, स्टँड आलो बघा. ओ दादा, पैसे. कशाचे रे पैसे? पैसे बिशे मागितला ना रिक्षा बिक्षा सगळी चुरा करून टाकीन. चाल निघ बरं. काय काका, तुम्ही त्याला पैसे न घेता सोडला होय? 2 चापटं लावायचे असते तर घ्यायचे असते तर पैसे. अरे भावा, कसा माहित आहे का, त्यांना ना घरात त्यांच्या पुत्र्याची देखील किंमत नसते आणि घरच्या जबाबदारीची तर जाणीव नाहीच नाही. त्याचं वागणं बघून मला पण लय राग येते रे. माझं पण रक्त ना गरमच आहे, पण घरच्या जबाबदारी आणि घरची जाणीव बघितली ना तर माझं रक्त ना एकदम थंड पडते बघ. मारला काय मी त्याला 2 चापटा नाही 4 चापटा मारला असतो, त्याचे परिणाम काय झाले असते? त्याने गेला असता, 10-5 गुंडे घेऊन आला असता आणि माझ्याशी तुम्ही केला असता, त्यात माझा पण टाइम वेस्ट गेला असता रे. बघ भावा, अजून एक गोष्ट सांगतो तुला. त्या खांद्यावरती जर घरची जबाबदारी नसली असती ना तर रस्त्याला ना रोज एक मर्डर झाला असता. पण घरची जबाबदारी समोर येते ना, त्यामुळं आम्ही असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही आमच्या धंद्याकडे लक्ष देतो. काका, तुमचे विचार ना 1 नंबर आहेत बरं का, आवडले आपल्याला. सलाम आहे तुम्हाला.